विश्व आदिवासी दिनानिमित्त रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी शिरपूर शहरात आदिवासी समाजाच्या एकजुटीचे, संस्कृतीचे आणि परंपरेचे भव्य दर्शन घडले। चोपडा जीन येथून सकाळी 10:30 वाजता सुरू झालेल्या शोभायात्रेत हजारो आदिवासी समाज बांधव सहभागी झाले। पारंपरिक वेशभूषेतील महिला, पुरुष, युवक युवती तसेच ढोल ताशे, डीजे बँड आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। शोभायात्रेच्या मार्गावर नागरिकांनी मोठी गर्दी केली। पारंपरिक नृत्य, वेशभूषा आणि वाद्यांच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचा जागर करण्यात आला। विशेषतः महिला आणि युवक युवतींचा उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरला। या भव्य शोभायात्रेच्या नियोजनाची जबाबदारी आमदार काशीराम पावरा यांनी स्वतः घेतली होती। शोभायात्रा सुरू झाल्यापासून ते संपूर्ण मार्गावर उपस्थित राहून पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवकांशी समन्वय साधत होते। शेवटचा सहभागी मार्गस्थ होईपर्यंत त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून नियोजनावर लक्ष ठेवले। कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, तुषार रंदे, डॉक्टर जितेंद्र ठाकूर, केडी पाटील सर, जयवंत पाडवी यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। हजारो नागरिक सहभागी झाले असतानाही शोभायात्रा अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडली। वाहतूक नियंत्रण व बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन केले होते। पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चोख नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। याबद्दल आमदार काशीराम पावरा यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले। चोपडा जीन येथून सुरू झालेली ही भव्य शोभायात्रा शहरातील विविध मार्गांवरून मार्गक्रमण करत अखेर पित्रेश्वर ग्राउंड जवळ येऊन विसावली। हजारो समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग, आदिवासी संस्कृतीचा जागर आणि शांततेत पार पडलेले आयोजन यामुळे यंदाचा विश्व आदिवासी दिन शिरपूर शहरात संस्मरणीय ठरला। जागतिक आदिवासी दिनानिमित्त संपूर्ण शिरपूर शहरात आणि संपूर्ण शिरपूर तालुक्यातील समाज बांधवांनी जो एकोपा दाखवला आहे, जे आदर्श दाखवला आहे शिरपूर शहरामध्ये येऊन जागतिक आदिवासी दिवसाचं, याचं आम्ही जागतिक आदिवासी दिवस कृती समिती, आमचे जागतिक आदिवासी कृती समितीचे जे मेन चेअरमन आहे, अध्यक्ष आहे काशीराम दादा पावरा आणि आमच्या संपूर्ण टीम करून सर्व समाज बांधव, शिरपूर शहरातील, शिरपूर तालुक्यातील सर्व समाज बांधवांना आभार मानतो। आणि आमच्या कृती समितीकडून आमचे शिरपूर शहरात, शिरपूर तालुक्याचे आपले आमदार काशीराम दादा यांनी जेव्हापासून रॅली सुरू झाली आणि शेवटचा माणूस घरी जात नाही तोपर्यंत आमच्या टीमसोबत आणि इथं राहिले, त्याबद्दल मी दादांचे आणि शिरपूर शहरातील सर्व समाज बांधवांचे आम्ही कृती समितीमार्फत आभार मानतो। धन्यवाद। जोहार, जिंदाबाद। 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस असल्याकारणाने शिरपूर तालुक्यामधून चोपडा जीन तर पित्रेश्वर कॉलनी ग्राउंडपर्यंत रॅली काढण्यात आली। शिरपूर तालुक्यातील सगळ्या आदिवासींनी खूप सहकार्य केलेलं आहे, त्यांना मी खूप आभार मानतो त्यांचं। आणि प्रशासनाचा सुद्धा मी आभार मानतो आणि उत्सव समितीचा सुद्धा मी आभार मानतो। आणि जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य असेल, सरपंच असतील, पोलीस पाटील असतील, सगळे संघटनेचे पदाधिकारी असतील, उत्सव समिती असेल, सगळ्यांचं मी आभार मानतो। पोलीस प्रशासनाचं मी आभार मानतो आणि सगळ्या आदिवासींचा मी सगळ्यांचा आभार मानतो की आपण खूप चांगला आदिवासी उत्सव मनवलेला आहे। 9 ऑगस्टचा कार्यक्रम चांगला मनवलेला आहे। असंच पुढच्या भविष्यामध्ये आपण असंच मनवत राहू। आणि जे काय वाजंत्र आले होते, बँडवाजे आणले होते, डीजे आणले होते, ते सुद्धा मोफत आणलेले होते। ज्या गावाने बँड आणले, ज्या गावाने डीजे आणले, त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो। त्यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं, त्यामुळे त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो आणि पुणे सगळ्या आदिवासींना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो।